मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस देत असताना वेगवेगळ्या प्रकारचे रिझन लावले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कारणं देऊन धानाचा बोनस किंवा धानाचा जे बोनससाठी निधी लागतो, ते टाळाटाळ करण्यात येत आहे सरकारतर्फे, राज्य सरकारतर्फे. मग एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जवळपास धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत बरेच शेतकरी अद्याप आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत आहे, की यावर्षी धान बोनस वितरित होतो की नाही? त्याचबरोबर वितरित झाला, तर काही शेतकरी म्हणतात, "बुवा यावर्षी वाढवून धानाचा बोनस वितरित होईल का? किंवा वितरित होईल तर किती तारखेपर्यंत होईल किंवा कोणत्या महिन्यापर्यंत ही धानाची बोनसची रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित होईल?" तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यधर, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर जे विधिमंडळाचं जे अधिवेशन वगैरे झालेलं होतं, त्या अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी विषय छेडला होता, की बाबा धानाची बोनसची जी रक्कम आहे, ती शेतकऱ्यांना द्यायची का? द्यायची तर मग त्यासाठी निधी अवेलेबल करायचा का? किंवा जे प्रश्न म्हणजे जे शेतकऱ्यांच्या बद्दल जे सरकारला विसर पडलेला होता, जे चंद्रपूर, विदर्भातील जे जिल्हे आहेत, 4 जिल्हे. आता नॉर्मली बघायचं झालं तर 4च जिल्ह्यामध्ये धानाचं उत्पादन हे जास्त प्रमाणात होतं. मग बाकी पालघर वगैरे या इकडे थोडं कमी अधिक प्रमाणात होतं. मग चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, तर या 4 जिल्ह्याचा महत्त्वाचा धान बोनसचा जे प्रश्न आहे, तो प्रश्न जवळपास अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा काही नैसर्गिक कारणामुळे म्हणा, बऱ्याच जवळपास या 4ही जिल्ह्यापैकी बऱ्याच ठिकाणी जे धानाच्या पिकाचं नुकसान काय होत आहे, त्याचबरोबर खरडून जात आहे धान पीक वगैरे. त्या कारणास्तव धानाचा बोनस या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कारण याशिवाय शेतकऱ्यांना दिलासादायक बातमीच ठरणार नाही. कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न एक तर धानाचं होत नाही. कारण की पाऊस जास्त प्रमाणात गडचिरोलीला वगैरे दिसून येतो. तर मग शेती पिकांचं म्हणजे धान पिकाचं जे उत्पन्न आहे, ते सगळंच्या सगळं खरडून जातं सर्वच्या सर्व. मग शेतकऱ्यांना एक आस लागते ती म्हणजे धान बोनसची. कारण थोड्याफार प्रमाणात का होईना, पण धानाच्या बोनसच्या मुळं शेतकऱ्यांना एक दिलासा मिळतो. आता धान चुकारे हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसतात. त्याचं कारण सांगतो, ज्या शेतकऱ्यांचं पीक पिकल तेव्हाच त्यांना धान चुकारे मिळतील. तेव्हाच ते विकतील, धान चुकारे मिळतील. परंतु धान बोनस हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ते कारण म्हणजे जे शेतकरी धानाचं उत्पादन ज्या शेतकऱ्यांचं होत नाही, ज्या शेतकऱ्यांचं धानच पिकत नाही, मग अशा शेतकऱ्यांना धान बोनस हा एक फायद्याची गोष्ट ठरतो. मग सरकारचं एक जवळपास योगेश कदम यांनी एक हालचाली सुरू केलेल्या दिसून येत आहेत, की धानाची जी बोनसची जी रक्कम आहे, ती तुम्ही शेतकऱ्यांना आम्ही मिळवून देऊ. त्यानंतर जवळपास सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा म्हणले, की बुवा धानाची जी बोनसची जी रक्कम शेतकऱ्यांना वितरित व्हायला पाहिजे. म्हणजे गेल्या वर्षी जवळपास 2025ला धानाची जी बोनसची जी रक्कम आहे 2 हेक्टरच्या मर्यादेत ₹40,000 म्हणजे 3 हेक्टर जर क्षेत्र असेल तुमचं, तर तिसऱ्या हेक्टरचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. 2 हेक्टरचे तेवढे तुम्हाला पैसे मिळतील. हेक्टरी ₹20,000 मिळतील. असं जे गेल्या वर्षी ठरलेलं होतं, त्याच पद्धतीनं मित्रांनो, त्या पद्धतीनं का होईना, परंतु यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीनं ₹20,000 हेक्टरीच द्यायला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांच्या धानाची जी रक्कम आहे, धानाची जी बोनसची रक्कम आहे, ती शेतकऱ्यांना वितरित व्हायला पाहिजे. कारण अद्यापही जवळपास फेब्रुवारी महिनासुद्धा संपत आलेला आहे. अद्यापही धानाच्या बोनस संदर्भात म्हणजे सरकारतर्फे कुठलीही हालचाल दिसून येत नाही. हे मंत्री वगैरे किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मागणी होत आहे किंवा एक प्रस्ताव मांडला जात आहे, की बाबा धानाचा जी रक्कम आहे, धानाचा जे बोनस आहे, तो शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. परंतु एकंदरीत मित्रांनो बघायचं झालं तर खरं तर शेतकऱ्यांच्या तर्फे जे लोकप्रतिनिधी झटत आहेत किंवा सुधीर मुनगंटीवार यांनी थोडंफार का होईना एक टॉपिकचा काढलेला होता. योगेश कदम यांनी सुद्धा एक बैठक वगैरे घेतली. त्यानंतर त्यांनी ठरवलं, की बाबा धानाच्या बोनसची जी रक्कम आहे, ती शेतकऱ्यांना वितरित व्हायला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांना जी धानाची जी बोनसची जी रक्कम आहे, तुम्ही वितरित व्हायला पाहिजे म्हणता. तुम्ही म्हणजे एक मुद्दा छेडता विधिमंडळात वगैरे. परंतु तुमचं एक काम आहे जस्ट फेकोलॉजी किंवा एक डिस्कशन न करता तुम्ही शेतकऱ्यांसाठी झटायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना झटून तुम्ही तुमचं जे शेतकऱ्यांसाठी म्हणजे 2 टप्प्यात का होईना तुम्ही, परंतु धानाची जी रक्कम आहे, धानाचा जे बोनस आहे, तो वितरित व्हायला थोड्याफार प्रमाणात का होईना काही शेतकरी पात्र होतील. अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लागलीच मार्चमध्ये ही धानाची बोनसची जी रक्कम आहे, ती वितरित व्हायला पाहिजे. कारण खरं तर बघायचं झालं तर शेतकऱ्यांना आता दिलासा म्हणजे एक फायदा म्हणून होईल, की धान जर बोनसची रक्कम जर आता मिळाली, तर शेतकऱ्यांना एक फायदा होईल. कारण की धान पिकलंच नाही, तर मग त्यांचं शेतकऱ्यांना धान चुकारी मिळणार नाहीत. आता ज्या शेतकऱ्यांना धान चुकारी मिळत आहेत, त्या शेतकऱ्यांना सध्या तरी एक दिलासा आहे, की बाबा चला धान चुकारी आमच्या खात्यावर वितरित होतील. आता धान चुकाऱ्याबद्दल सुद्धा आपण कालच एक व्हिडिओ टाकलेला होता.
तर एकंदरीत बघायचं झालं तर धान बोनसची जी रक्कम आहे, ती जवळपास मार्चमध्ये वाटप नाही. लक्ष देऊन ऐका, वाटप नाही. परंतु धानाची जी बोनसची जी रक्कम आहे किंवा निधी आहे, तो अवेलेबल होऊ शकतो मार्चमध्ये आणि त्यानंतर एप्रिलच्या जवळपास ही धानाची बोनसची जी रक्कम आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते. त्याचं कारण सांगतो. आता सध्या आता जे योगेश कदम यांनी सांगितल्याप्रमाणे जे त्यांचं म्हणणं आहे, की बुवा 1-2 महिन्यामध्ये आम्ही धानाची जी बोनसची जी रक्कम आहे, ती अवेलेबल करू आणि निधी शेतकऱ्यांकडे आम्ही प्रस्ताव मांडलेले आहेत आणि ते निधी मंजूर करू. 1-2 महिन्यामध्ये मग हे धानाची जी बोनसची जी रक्कम आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचा प्रयत्न करू. तर बघायचं झालं मित्रांनो, तर जे 1-2 महिन्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, की बुवा 1-2 महिना म्हणजे एक्झॅक्ट त्यांनी सुद्धा कन्फर्म केलेलं नाही. कारण की त्यांना सुद्धा सरकारवर आता भरोसा राहिलेला नाही. सरकारची गॅरंटी राहिलेली नाही, की सरकार कधी निर्णय घेईल आणि सरकार कधी या 4 जिल्ह्यासाठी धानाची जी बोनसची जी रक्कम आहे, ती कधीपर्यंत सरकार मान्य करेल. हे त्यांना सुद्धा एक्झॅक्ट म्हणजे मंत्री लोकांना सुद्धा कन्फर्म माहीत नाही. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा सध्या कन्फर्म नाही, की बुवा धानाची रक्कम आमचं भाजप सरकार हे मंजूर करेल की नाही, करेल तर कधीपर्यंत करेल हे या मंत्री लोकांना सुद्धा माहीत नाही. मग त्याच कारणास्तव बघायचं झालं तर ही धानाची जी बोनसची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना आता लागलीच. मार्चमध्ये त्यांनी निधी मंजूर करायला पाहिजे. निधी मंजूर करून शेतकरी जे पात्र होतील, आता पात्र तर सर्वच होतील. आता जे नोंदणी प्लस विक्री किंवा विक्री अशी केलेली, आता गेल्या वर्षी कसं झालं होतं, बरेच शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, विक्री केलेली नव्हती. अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरसकटमध्ये धानाचा बोनस वितरित झालेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी विक्री प्लस नोंदणी केलेली होती, अशा शेतकऱ्यांना सुद्धा धानाचा बोनस वितरित झालेला होता. परंतु त्यात सुद्धा एक सांगतो, जरी वितरित झालेला असला तरी सुद्धा असे बरेच शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली, काही शेतकरी नोंदणी प्लस विक्री करणारे सुद्धा होते. परंतु त्या शेतकऱ्यांना अद्यापही गेल्या वर्षीचा धानाचा जे बोनस आहे, तो वितरित झालेला नाही. म्हणजे गेल्या वर्षीचा तुम्ही समजताल खरीप हंगाम 2025चा नाही. खरीप हंगाम 2024चा सुद्धा अद्याप बरेच शेतकरी धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही खरीप हंगाम 2024चा धानाचा बोनस वितरित झालेला नाही. त्यात आता खरीप हंगाम 2025चे जे धानाची बोनसची जी रक्कम आहे, ते सुद्धा आता सरसकट जर वाटप झालं तरी सुद्धा बरेच शेतकरी पेंडिंग राहू शकतात. बरेच शेतकरी या पासून बाद होऊ शकतात. आता आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं, की काही ज्या शेतकऱ्यांना धान्याचा बोनस हा अद्यापही वितरित झालेला नव्हता. तर अशा शेतकऱ्यांना रिव्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं. त्यांचे डॉक्युमेंट परत मागवले गेले होते. बरेच शेतकऱ्यांनी दिले सुद्धा. परंतु बरेच असे शेतकरी सुद्धा होते, की ज्यांनी रिव्हेरिफिकेशनसाठी धानाची जी ब्लॉक लिस्टमध्ये वगैरे त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये वगैरे टाकलेलं होतं. तर डॉक्युमेंट रिव्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं किंवा परत एकदा डॉक्युमेंट जमा करण्यासाठी सांगितलेलं होतं. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी दिले सुद्धा नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते डॉक्युमेंटची पूर्तता केली नव्हती. त्या कारणास्तव सुद्धा त्यांना खरीप हंगाम 2024चा धानाचा बोनस वितरित झालेला नाही. तर एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या धानाची बोनसची जी रक्कम आहे तुम्हाला मिळता एप्रिल महिना उजाडेल जवळपास. कारण की सध्या जे सांगण्यात येत आहे त्या पद्धतीनं सध्या निधी मंजूर नाही. फक्त प्रस्ताव मांडले जात आहेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे, की बुवा गडचिरोली, भंडारा, गोंदिया त्यानंतर जे जिल्हे आहेत चंद्रपूर वगैरे, तर या जिल्ह्यासाठी धानाची बोनस रक्कम वितरित करा किंवा निधी मंजूर करा, वितरित करा. मार्केटिंग फेडरेशन असो की आदिवासी विकास पणन महामंडळ असो, तर कोणताही असो डिपार्टमेंट, तर यातर्फे शेतकरी प्रतीक्षेत आहे. धानाचा बोनसची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वितरित व्हायला पाहिजे. तर अपेक्षा करूया मार्चमध्ये ही धानाची जी रक्कम आहे किंवा धानाचा जे बोनसचा निधी आहे तो मंजूर होईल किंवा प्रस्ताव मंजूर होईल आणि निधी एकदा प्रस्ताव मंजूर झाला की निधी वाटपाला काही नाही, आजचा उद्या निधी वाटप होईल. परंतु प्रस्ताव मंजूर होणं हा महत्त्वाचा टॉपिक ठरणार आहे. तर आपण एक अंदाज घेऊया की जवळपास मार्चमध्ये ही निधी मंजूर होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जे धानाचा बोनसची जी रक्कम आहे वितरित होण्याचा मार्ग मोकळा होईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. बरेच शेतकरी म्हणत होते की तुम्ही धान बोनसविषयी बोला, थोडंसं व्हिडिओ लवकर अपलोड करत नाही तुम्ही वगैरे वगैरे. तर त्याच कारणास्तव मित्रांनो आता आपण नेहमीच आता अपडेट घेणार आहोत प्रत्येक गोष्टीची. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.